प्रेमाच्या नावाखाली जवळीक वाढली, तरुणीला लॉजवर घेऊन गेला आणि वारंवार तिच्यावर अत्याचार केलाय. अखेर फार्मसी शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीनं वैजापूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली आहे. नेमकं काय घडलं सविस्तर पाहणार आहोत. वैजापूरमध्ये प्रेमसंबंधातून एका 23 वर्षीय तरुणीची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. नाशिक येथील ही तरुणी गेल्या 2 वर्षांपासून वैजापूरमधील एका फार्मसी महाविद्यालयात डी फार्मसीचे शिक्षण घेत होती. शिक्षणासोबतच ती एका खासगी रुग्णालयात पार्ट टाइम नर्स म्हणून काम करत होती आणि याच दरम्यान 8 फेब्रुवारी 2025 रोजी उपचारासाठी आलेला गोकुळ शिवाजी बावचे या तरुणीशी तिची ओळख झाली. सुरुवातीला साध्या संवादातून सुरू झालेली मैत्री पुढे प्रेमसंबंधात बदलली. आरोपी तरुण वारंवार तिला वैजापूर शहरातील गंगापूर रोडवरील एका चर्चित हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत होता. भेटीगाठी वाढत गेल्या आणि दोघांमध्ये अधिक जवळीक निर्माण झाली. तक्रारीनुसार 10 जुलै 2025 रोजी आरोपीने तरुणीला रोटेगाव येथील एका लॉजमध्ये नेले. तिथे लग्न करण्याचं आश्वासन देत तिच्या इच्छेविरोधात प्रथमच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान त्यानंतर जुलै 2025 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत आरोपीने अनेक वेळा वेगवेगळ्या लॉजवर नेत तिच्यावर संबंध ठेवले. तरुणीने प्रत्येक वेळी लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने वेळ मागत लवकरच आपण लग्न करूया असं आश्वासन देत राहिला. मात्र एप्रिल आणि मे 2025 मध्ये त्याने पुन्हा एकदा लग्नाचं आमिष दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीनं वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी गोकुळ शिवाजी बावचे याच्या विरोधात बलात्कार तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास DYSP भागवत फुंदे करत आहे. प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात आणि लग्नाच्या आमिषातून अत्याचार या घटनेमुळे वैजापूर परिसरात खळबळ उडालेली आहे.